नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्यांचे प्रकार पाहिलेत. आपल्या मराठी भाषेत 48 वर्ण आहेत. मूलध्वनींच्या आकारांना अक्षरे म्हणतात. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात आणि अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य असे म्हणतात. आपण मराठी भाषा बोलताना, लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये एकापुढे एक मांडत असतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून आपल्याला सांगता येत असतो. उदाहरणार्थ, तू मला खूप आवडतोस हे विधान आहे. तू मला आवडतोस का हा प्रश्न आहे. तर किती आवडतोस तू मला हे उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणजेच वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून वाक्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेले आहेत. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. हे फूल सुंदर आहे हे विधान आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरलेला आहे. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. हे फूल सुंदर आहे का हा प्रश्न आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्न दिलेला असतो. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. किती सुंदर आहे हे फूल या वाक्यात मनातील भाव प्रकट केलेले आहे आणि वाक्याच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे. अशा प्रकारे वाक्याचे आशयावरून मुख्य 3 प्रकार आहेत: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. विधान असेल तर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. जर प्रश्न असेल तर वाक्याच्या अखेरीस प्रश्नचिन्ह दिले जाते आणि उद्गारार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. विधानात केवळ विधान असते, प्रश्नार्थात प्रश्न विचारला जातो आणि उद्गारार्थी वाक्यात मनातील विशिष्ट भाव व्यक्त केले जातात. आता आपण क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे कोणते प्रकार आहेत हे अभ्यासणार आहोत. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली, खेळाडू मैदानावर सराव करतात, मी दररोज शाळेत जातो, मी पहाटे योगा करतो. या वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून काळाचा बोध होतो. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. मुले शाळेत गेली, भूतकाळ, गेली या क्रियापदावरून भूतकाळाचा बोध होतोय म्हणजे काळाचा बोध होतोय. खेळाडू मैदानावर सराव करतात, वर्तमान काळाचा बोध या क्रियापदावरून होतोय. म्हणजेच ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. ती खिडकी लावून घे, ती खिडकी लावून घे या वाक्यात आज्ञा दिलेली आहे, काहीतरी सूचना दिलेली आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल या वाक्यात आशीर्वाद देण्यात आलेला आहे. देवा मला सद्बुद्धी दे, देवाकडे प्रार्थना केली गेलेली आहे. कृपया मला तुझे पुस्तक दे ही विनंती आहे. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा या वाक्यात उपदेश करण्यात आलेला आहे. इथे पादत्राणे ठेवू नयेत ही सूचना आहे. खाली बसा, उभे राहा, ताठ बसा, नियमित अभ्यास करा, दररोज शाळेत जा. अशा प्रकारे जर वाक्यात काही सूचना दिल्या गेल्या असतील, आज्ञा दिली गेली असेल किंवा कृपया मला मदत करा
कृपया माझे पुस्तक परत दे. जर विनंती केली गेली असेल किंवा तुम्हा सर्वांचे भले हो, सुखी राहा, यशस्वी राहा अशा प्रकारचे आशीर्वाद असतील तर ते आज्ञार्थी वाक्य असते. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. मुलांनो लक्षात घ्या, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून होत असेल त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. दररोज शाळेत जा ही आज्ञा आहे. देवा मला मदत कर ही प्रार्थना झाली. कृपया मला माझे पुस्तक परत दे ही विनंती आहे. मुलांनो खूप अभ्यास करा हा उपदेश आहे. तुम्हाला नक्की यश मिळेल हा आशीर्वाद आहे. इथे गाडी लावू नये ही सूचना झाली. ही सर्व वाक्य आज्ञार्थी प्रकाराची आहेत. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणजे या वाक्यात आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. आज बहुतेक पाऊस पडेल. आपल्याला पूर्ण खात्री नाही की आज पाऊस पडेल का, पण इथे शक्यता वर्तवली जाते की कदाचित बहुतेक आज पाऊस पडेल. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. इथे एखाद्या माणसाची योग्यता सांगण्यात आली की जर तुमच्या अंगी धैर्य असेल तर तुम्ही कठीण कामसुद्धा करू शकता. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी ही इच्छा व्यक्त केली गेलेली आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी ही आपण अपेक्षा करतोय, इच्छा व्यक्त करतोय. वर्ग स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यात कर्तव्याची जाणीव करून दिली गेली आहे. बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील ही शक्यता आहे, आपल्याला खात्री नाही. बहुतेक डिसेंबर महिन्यात महाविद्यालयात आपल्याला जाता येईल ही शक्यता आहे. आत्मविश्वास असणाराच विद्यार्थी यशस्वी होतो ही योग्यता आहे. ज्याच्यात आत्मविश्वास आहे, ही योग्यता आहे, तो विद्यार्थी यशस्वी होतो. याचाच अर्थ ज्या वाक्यांमध्ये क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल. तू नियमित अभ्यास केलास तर नक्की पास होशील. जर पाऊस पडला तर रान हिरवेगार होईल. जर कोविड-19 महामारीचा उद्रेक कमी झाला तर महाविद्यालये उघडतील. जर कोविड-19 महामारीचा उद्रेक कमी झाला तर परीक्षा वेळेवर होतील. ज्या वाक्यात जर तरचा वापर केलेला असतो ते संकेतार्थी वाक्य असते. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अट किंवा संकेत दिसून येतो त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. तू नियमित अभ्यास केलास तर नक्की पास होशील. जर पाऊस पडला तर रान हिरवेगार होईल. ही संकेतार्थी वाक्य आहेत. मित्रांनो, ह्या चारही प्रकारात असलेल्या सीमारेषा फरक तुम्ही नीट लक्षात घ्या. जर वाक्य विधान असेल
आणि शेवटी पूर्णविराम असेल तर ते विधानार्थी वाक्य असतं. जर वाक्यात प्रश्न विचारलेला असेल आणि शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं. जर वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो आणि शेवटी उद्गारार्थी चिन्ह असेल तर ते उद्गारार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे आशयावरून वाक्याचे पडणारे प्रकार आहेत. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात: स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते स्वार्थी वाक्य असतं. आई बाजारात गेली हे स्वार्थी वाक्य आहे, केवळ काळाचा बोध होतोय. ज्या वाक्यात आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना यांचा क्रियापदाच्या रूपावरून बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. सीमा बाजारात जा ही आज्ञा झाली म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. देवा सर्वांना सुखी ठेव, देवा कोविड-19 पासून आमची मुक्तता कर ही प्रार्थना झाली म्हणून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती आणि उपदेश ज्या वाक्यात असेल ते आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यात कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध क्रियापदाच्या रूपावरून होतो ते विद्यार्थी वाक्य असतं. मुलांनी नियमित अभ्यास करावा हे त्यांचे कर्तव्य आहे, हे विद्यार्थी वाक्य आहे. डिसेंबर महिन्यात बहुतेक महाविद्यालये सुरू होतील ही शक्यता आहे म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर ते संकेतार्थी वाक्य होते. जर कोविड-19 महामारीचा उद्रेक कमी झाला तर महाविद्यालय डिसेंबर महिन्यात उघडतील हे संकेतार्थी वाक्य झाले. आता आपण प्रत्यक्ष कृती तुम्हाला परीक्षेला कुठल्या आणि कशा प्रकारे विचारल्या जाऊ शकतात ते पाहूया. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. गोठ्यातील गाय हंबरते. प्रकार कुठला नीट लक्षात घ्या. आशयावरून वाक्याच्या आशयावरून वाक्य कोणत्या प्रकारात मोडतात ते ओळखायचं आहे. आशयावरून वाक्याचे किती प्रकार आहेत? 3. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. गोठ्यातील गाय हंबरते शेवटी पूर्णविराम आहे, विधान आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य झालं. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये केवळ विधान आहे, शेवटी पूर्णविराम आहे म्हणून हे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. किती सुंदर देखावा आहे हा. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य झालं. यावर्षी पाऊस खूप पडला. शेवटी पूर्णविराम आहे, विधान आहे, विधानार्थी वाक्य. तुझा आवडता विषय कोणता? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देण्यात आलेले आहे, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे 4 प्रकार: स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. रांगेत उभे राहा ही आज्ञा केलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. वाक्यात जर तरचा वापर केलेला आहे, संकेत दाखवलेला आहे म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. विद्यार्थी कवायत करत आहेत.
या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होतोय, म्हणून हे स्वार्थी वाक्य आहे. विद्यार्थ्यांनो, सभागृहात गोंगाट करू नका सूचना देण्यात आलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. हे वाक्य स्वार्थी वाक्य आहे, कारण यात क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध झालेला आहे. अशा प्रकारे आपण वाक्याच्या आशयावरून आणि क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आता या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीत लिहायच्या आहेत.